तो गाईज आज आम्ही आलोय सागरेश्वर मंदिराचं दर्शन घ्यायला। सो गाईज आम्ही चाललोय कुंडल ते सागरेश्वर अभयारण्य बाईकवर, मी, माझा मोठा मामा आणि त्यांचा मुलगा छोट्या। तरी ते बघू शकताय की अजून एवढं झालेलं नाही डेव्हलपमेंट। पूर्ण गाव एरिया मजा आली, पूर्ण एंट्री करत, पूर्ण ऑफ रोडिंग करत स्प्लेंडरवर, ती एक वेगळी मजा आहे। माझा भाऊ समजवत होता मला की तिथून घरापासून 5 ते 7 किलोमीटर पहिली माणसं कशी चालत जायची, आणि अजूनही तिथे रस्त्याचा वाद चालू असल्यामुळं रस्ते काय अजून चांगले झाले नव्हते। शेवटी आम्ही उतरलो आणि मी चालतोय कसा पैलवान, कसा आहे तुमचा भावच वेगळा आहे। आम्ही स्पेशल रविवार करून गेलेलो श्रावण महिन्यात। आता तुम्ही म्हणाल श्रावण महिन्यात रविवारीच का, तर तुम्हाला पुढे गेल्यानंतर दाखवतो काय आहे नक्की श्रावण महिन्यात रविवारी। तर मामा मला गाईड करत होतं की काय आहे काय नाही, खाली पाय बघ। इथून मंदिर स्टार्ट झालं, सागरेश्वर मंदिर। आणि सागरेश्वर मंदिर ही का सागरेश्वर म्हणलं जातं त्याला, त्याचं पुढं रिझन आहे, एक मोठं चांगलं रिझन आहे, ते आपण पुढं दाखवतो। आता इथं पहिलीच पंगत, आम्ही गेल्यानंतर पहिलीच पंगत लागलेली आणि मामाने विचारपूस केली मामाच्या ओळखीवर, येणार तुमचा नंबर येणार। मग मी असं सडूमोडूमध्ये होतो। तिथून मामा मला सांगत होतं की पहिलीच पंगत बसल्या। मग आम्ही पुढे गेल्यानंतर सगळं मंदिर बघत होतो, मंदिराचं स्ट्रक्चर बघत होतो। मामा पण खूप दिवसांनी गेलेले तिकडे, त्यामुळे मामा काय म्हणले, आम्ही जेव्हा यायचो तिथं फक्त एकच मंदिर होतं, सागरेश्वर मंदिर। आणि आता हे सगळं मठ हे ते आता नवीन उभा केले, पूर्ण जत्रेसारखं टाईप होतं, मजा आली, चालत होतो। त्याच्यानंतर सगळे माझ्याकडे बघत होते, हा सेलिब्रिटी आल्या का काय, सगळे असं माझ्याकडे घोरत होती सगळी लांबून, काय चाललंय नक्की। आणि पहिली जी खेळणी होती ती एक वेगळीच मजा। आम्ही इथून नारळ घेतला शंकराला वाहायला सागरेश्वरला, आणि तिथंच चप्पल काढली, चप्पल कोणी चोरायला नको म्हणून। आता आम्ही पुढं आलो मंदिराच्या पाठीमागं, आणि मंदिराला वळसा घालून जायला लागतं, डायरेक्ट मंदिरात नाही तर वळसा घालून जायला लागतं। तर इथं तिथलं जे सागरेश्वर अभयारण्य आहे तिथले वानर तिथं असतात, जसं मुंबई साईडला आपल्या इकडं माकडं असतात, तिथं वानर असतात, त्यांची काळी तोंड असते ती, आणि केस अंगावर जास्त असते ती। हे स्ट्रक्चर, पाठीमागं असलेलं वेगवेगळी झाडी, काय झाडी होती। आणि ह्या कुंडाचे एक महत्त्व आहे, आता तुम्हाला सांगतो की या सागरेश्वरला सागरेश्वर मंदिर का नाव दिले। तर एक राजा होता, म्हणजे त्याच एरियामध्ये सागरेश्वर म्हणून एक राजा होता, आणि तिथे हे कुंड आहे, तिथं मंदिर आहे सागरेश्वर मंदिर, त्या राजाने नाव दिलं याला। ह्या कुंडाचं असं महत्त्व आहे की राजाला झालेला असतो कुष्ठरोग, आणि त्या रोगामध्ये आहे ना त्याचा रोग पूर्णपणे बंद, म्हणजे बरा होत नसतोय। तर त्यानं ह्या कुंडामध्ये येऊन स्नान केलं, आणि ह्या कुंडाचं तेव्हापासून महत्त्व आहे की ह्या कुंडामध्ये जर स्नान केलं तर आपले रोग, कोणतेही रोग असेल ते पूर्ण बरे होतात। त्याच्यानंतर आम्ही लाईन लावायला लागलो। मजा अशी आहे की जुनं टेम्पल किंवा जुनं मंदिर बघण्याची मजा अशी आहे की त्यांच्यात जे असणारी द्रविड आर्ट ते एक बघायला मजा आहे, की ते जे छोटे छोटे असलेले रेखीव काम। आणि आम्हाला आतमध्ये एंट्री करताना बरोबर लावलेला होता की व्हिडिओ अलाउड नाही, त्यामुळे तरी पण आम्ही तुम्हाला तिथल्या महादेवाचा, सागरेश्वराचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आम्ही कशीबशी व्हिडिओ काढल्या। मस्तपैकी तुम्हाला आशीर्वाद घ्या चांगला। तिथून गेलो, हे मेन मंदिर जिथं सागरेश्वर मंदिर आहे, आणि तिथून बाहेर पडलो आम्ही, आणि तिथं आम्हाला भेटला हा पोकेमॉन की पिकाचू भेटला। आला, त्याला कळालं आम्ही व्हिडिओ काढतोय, आला पुढे चालत।
हे ढंकाचका करत त्यानं आमचा मोबाईल घेऊन गेला. पब्लिक म्हणते चोर आहे, तो घेऊन पळून जाईल. त्याला म्हटलं हा आला, मला दिला रिटर्न. पुढं गेल्यानंतर परत तो सगळ्यांची लहान पोरांची मस्ती. आणि हे मेन रिझन होतं आमचं की रविवारी जाण्याचं. तिथं दर रविवारी लापसी, आमटी, प्रसाद वांग बटाट्याची भाजी, मस्त जेवण होतं. तिथून आम्ही परत पुढे गेलो. सागरेश्वर मंदिरच्या वरती अभयारण्य आहे आणि तिथे गेल्यानंतर आमचं सगळ्यात पचका असं झालं की तिथं आम्हाला 2 व्हीलरवर जायला एंट्री नव्हती, त्यामुळे आम्हाला रिटर्न यावं लागलं. तर आम्ही येताना तिथंच थांबलो, थोडा प्रवास बघितला की आम्ही कुठून कुठपर्यंत कसं आलो. तिथून वरून बघण्याचं दृश्य वेगळं होतं. एक मुंबईची लाईफ सोडून नवीन ठिकाणी जाण्याचं एक महत्त्व या व्हिडिओमधून मला कळालं आणि हीच व्हिडिओ तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथपर्यंत आलो. ट्राय केला मी माझा पर्सनल ब्लॉग बनवायचा. तुम्ही सांगा माझा पर्सनल ब्लॉग कसा आहे. आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आशुतोष हुनमाने. नवीन व्हिडिओ नवीन चॅनलवर लवकरात लवकर तुमच्या समोर येणार. या बॉय.